तिच्याशी बोलून घ्या. Otherwise काय? सतीश पोलीस करतात मदत सगळी. काय अडचण नक्की तुला कुठे धावपळ करायला लावतात. स्टेटमेंट वगैरे झालं नाही. यांची स्टेटमेंट झाली घेतलं सगळं व्यवस्थित. मॅडम पण त्यांना आहे ना कायद्याने त्यांना पूर्ण शिक्षा झाली पाहिजे. तो अहो, त्यांना 100% सोडू नका. धरून म्हणजे सोडलं. काय होतं बऱ्यापैकी आमच्याकडे बरेच हल्ले झाले पण त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही आणि आम्हाला कळलं सुद्धा नाही की पुन्हा त्यांच्यावरती काय झालं. सोडण्यासाठी धरलं नाही आहे. 12 तारखेला घटना घडली आहे 2 दिवसामध्ये. आणि काल तुम्ही तर एकालाही ओळखत नव्हतात. पोलिसांनी व्हिडिओ बघून माणसं आयडेंटिफाय केली आणि शोधून काढली आणि त्यांना पकडलं. आज सगळेचे सगळे आरोपी आत आहेत. मॅडम आमच्याकडे 1999 एक घटना झाली मला होती ते त्याच्यामध्ये ऐका. माझे वडील गेले पुन्हा ते माणूस एकही सापडलेला नाही. त्याच्यासाठी सॉरी म्हणते मी. मला माहीत नाही 99ला काय झालं ते. पण मी आत्ताच तुम्हाला सांगते देवेंद्रजींचं बारीक लक्ष आहे. त्यांनी SP-ना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. आलं का लक्षात? नाही हेच नाही मॅडम ह्याच्या अगोदर बऱ्याच घटना झाल्या त्यातला कुणाचंही आजपर्यंत त्यांना कुठली शिक्षा झाली किंवा काय झालं कुणालाच आजपर्यंत कळलेलं नाही. अशा पद्धतीची पुढे शिक्षा झाली. होणार नाही याची आपण काळजी घेऊ. मी तुम्हाला हेच सांगते. मारलं मारहाण झाली पोलीस गेले पोलिसांनी पकडलं. पण लोकांना माणुसकी राहिली की नाही? माणसं आहेत का जनावर आहेत? त्या जमिनीचा तुकडा कापून नेणार होते का सोबत? होतच काय तिकडे खडखड होती सगळे. इतकं मारावं जनावरासारखं याचा आपण पण विचार मीडियातूनच केला ऐकलंय पाहिजे. मॅडम की ज्यांनी मारलं त्याला 1 गुंठा सुद्धा जमीन नाही. मला तर ते काहीच माहीत नाही. मला कळलं हे असं झालंय. मी इथे आले देवेंद्रजींनी ताबडतोब सगळ्या पोलिसांशी त्याच वेळेला बोलले. आणि आज त्या DYSP अंजना मॅडम हे IO साहेब यांनी मला सांगितलं काय काय झालंय ते. पण हे अशी माणुसकी हरवत चालली आहे ना ते फार वाईट आहे. सगळे माणूस आहे हो. तरुण मुलं होती ती एक मुलगी होती तिला अश्लील भाषेत बोलली काय. हे सोडणार कोणाला नाही. मी काय म्हणते एकाला पण नाही सोडणार. पण लोकांनी काहीतरी भान ठेवावं ना. आपण कोणाला मारतोय? माणूस आहे आपल्यासारखा हाडाकाडाचा. वय काय आहे? 60 वर्षाची बाई आहे. काहीच नाही. घरात आई बहीण कोण आहे की नाही असा प्रश्न पडायला लागला आता. सतीची छोटीशी मदत मी पाठवली आहे देवेंद्रजींनी चंदाताईंना. अकाउंट उघडा त्यांचे व्यवस्थित उपचार करा. आम्ही एका पण हरामखोराला सोडणार नाही. ऐकलं ताई? कोणाला सोडणार नाही. काहीच काळजी करू. आम्ही सोबत आहोत. हां आम्ही आहोत सोबत. काळजी घ्या.